काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांची अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली। ते 58 वर्षांचे होते। काँग्रेसचे माजी नगरसेवक आंबेडकरी चळवळीतील नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शनिवारी निधन झालं। मृत्यूसमयी प्रवीण निकाळजे यांचं वय 58 होतं। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे। संजय नगर कुमठानाका येथील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। दरम्यान त्यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून नेण्यात आलं। या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची तसंच निकाळजे समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली। प्रवीण निकाळजे अचानक गेल्यानं समर्थक आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। प्रवीण निकाळजे हे 2017 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले होते। 2019च्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी समाजातील नेता असतानाही त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला होता। 2026च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा प्रभाग महिलेसाठी राखीव झाल्यानं त्यांनी आपल्या मुलीला या प्रभागातून काँग्रेसच्या तिकिटावर उभं केलं होतं। प्रवीण निकाळजे यांच्या निधनानं सोलापूर शहर तसंच कुमठानाका परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।